नमस्कार सगळ्यांना. अभिजित कोसंबी आणि छान म्युझिक आहे आणि म्युझिकवरच फिल्म बनवलेली आहे. मला वाटतं की असं कॉम्बो आहे की विषय पण म्युझिकचाच आहे आणि इतकी छान गाणी क्लासिकलसुद्धा मला गायला मिळालं. आणि बऱ्याच वर्षांपासून ज्या आम्ही बंदिशी क्लासिकल वगैरे शिकलेलो होतो सगळं मला गाता आलं आणि खूप छान कॉम्बिनेशन झालं आहे. मिलिंद मोरे सरांचं संगीत आहे, महेंद्र सरांची कथा आहे आणि उत्कर्ष जैन सरांचं डिरेक्शन आहे, प्रोडक्शन आहे. मला वाटतं की असे चित्रपट असे विषय आले तर अजून आम्हासारख्या कलाकारांना गायकांना त्या सगळ्या पद्धतीने गाता येईल आणि अशी छान छान गाणी करता येतील. त्यामुळे खूप आनंद होतो की उद्या हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. सगळ्यांनी बघायचा आहे. अष्टपदी. सर कितने गाने हैं इसमें टोटल? इसमें 4 गाणे हैं, 4 गाणी आहेत. मी 3 गाणी गायली आहे त्याच्यामध्ये आणि संबंध जो कोरस म्हणजे क्लासिकलचा जो ट्रेनिंगचा पार्ट आहे तो सुद्धा मी गायलेला आहे. तर मला वाटतं की जोगिया रे जोगिया, जोगिया रे जोगिया, प्रेम ही ना कळले तुला निर्मोहिया, जोगिया रे जोगिया. थँक्यू. हां, ॲज अन ऑडियन्स म्हणून. हां, ॲज अ ऑडियन्स. तुम्हाला अभिजित सरांसोबत काम करून कसं वाटलं आणि या नाही चित्रपटामध्ये? नाही, मी यांची मैत्रीण आहे. मी बघायला आली ॲज अ मग ऑडियन्स. चित्रपटाबद्दल काय सांगाल? खूप छान वाटलं अजूनपर्यंत. सगळ्यांची ॲक्टिंग भारी आहे आणि मेन म्हणजे ते म्युझिकवर डिपेंड आहे मूवी. खूपच छान वाटलं. पिक्चर कैसा लगा आपको? पब्लिक को क्या बोलना चाहते हैं? पब्लिक के लिए क्या बोलना चाहते हैं? पब्लिक को बोलना चाहूँगी प्लीज़ ज़रूर आके देखिए आप. बहुत ही अच्छी मूवी है, पूरा म्यूज़िक के ऊपर मूवी है. ज़रूर मराठीत पण आव्हान करा. मराठीत पण बोल. हो. मी सगळ्यांना बोलायला सांगेन. मी सगळ्यांना बोलायला सांगेल की सगळे नक्की या आणि मूवी बघा. खूप छान मूवी आहे. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. माधवन सर भी आए हैं, काफी तारीफ की है. क्या बोलना चाहते हैं एक्साइटमेंट पिक्चर के लेकर? सर नहीं, हिंदी में बोलूँगा. ये हिंदी में बोलेंगे, मराठी नहीं बोलेंगे. नहीं, बहुत अच्छा लगा. आनंद महादेवन सर आए हमारे शो पे और उन्होंने काफ़ी इनकरेज किया है और काफ़ी ब्लेसिंग्स दी हमारे को. आई होप कि ये पिक्चर काफ़ी अच्छी चलेगी जो है, और हमने काफ़ी मेहनत से काफ़ी मन से इस मूवी को बनाई है जो है. इसका मैसेज है काफ़ी डिफरेंट है, अलग हर घर की कहानी है. मैसेज किस तरह आपने सोचे कि अलग घर के बनना चाहिए मराठी में? एक्चुअली भाई मराठी में इतने सब्जेक्ट पे पिक्चर आ रही है तो थोड़ा ये था कि एक म्यूजिकल क्लासिक म्यूजिकल फिल्म बनाई जाए, एक फैमिली फिल्म बनाई जाए, ताकि उसको एक पूरी फैमिली के साथ हम देखें. जैसे आज आप देख रहे हैं कि यहाँ पे जो है सब अपनी फैमिली के साथ आए हैं. तो इसमें देखिए स्टार कास्ट की बात करें, काफ़ी बिग स्टार कास्ट, संजय जरूरत मिले तो अदर भी सर को मिले, सब डिफरेंट है लेकिन हाँ जी, अच्छे दिल से काम किया है. हाँ जी. क्या बोला जाता है? संगीत और प्रेम का मिलन बहुत दिनों के बाद देखने को मिला है. बहुत ही साफ सुथरी हार्ट वार्मिंग फैमिली एंटरटेनर है और मेरे खास दोस्त हैं इसमें संतोष गोविंदर है, अभिनव पाटेकर है और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जिन्होंने ये फिल्म लिखी है. सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है और बहुत ही प्यारी फिल्म है. बहुत अच्छा, वेरी नाइस, वेरी एंटरटेनिंग. म्यूजिक इज़ वेरी गुड. क्लासिकल संगीत का जो इस्तेमाल किया है बीच में. सो आई विश अष्टपदी ऑल द बेस्ट. ते त्यांची प्रतिक्रिया सांगतील. खूप छान आहे. संगीतमय पिक्चर आपल्यासमोर येत आहे आणि खूप चित्रपटातले गाणी खूप छान आहेत. कथा खूप रोमांचक आहे. सर्वांनी मी विनंती करत आहे, सर्वांनी 30 मेपासून आपल्या महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वांनी नक्की जरूर चित्रपटात जाऊन हा पिक्चर बघावा ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद. थँक्यू मेरी तो पहली फिल्म है और सब लोगों के साथ देखते हुए मुझे बहुत खुशी हो रही है. एंड अब तक जितने लोग मुझे मिले हैं सबको मेरा काम बहुत अच्छा लगा. तो मुझे मतलब इट्स रियली अ वेरी नाइस फीलिंग कि पहली बार मैंने कुछ नया करने की कोशिश की एंड लोगों को अच्छा लगा. एंड थैंक्स टू महेंद्र पाटिल कि उसको मुझ पे मेरे पे ज़्यादा विश्वास था कि मैं कर पाऊँगी. एंड आई एम ग्रेटफुल कि मैं कर पाई. तो
जैसे आपने देखा कि फिल्म में बहुत ट्विस्ट एंड टर्न्स भी है, सरप्राइजिंग कुछ एलिमेंट्स है, म्यूज़िकल तो फिल्म है ही, तो आप लोग मतलब दिस इज़ गोइंग टू क्रिएट अ स्टार एंड लोगों को पसंद आएगी, मुझे यकीन। थैंक यू। और मेरे खास दोस्त हैं इसमें, संतोष जोएकर हैं, अभिनव पाटेकर है और मेरा दोस्त महेंद्र पाटिल साहब जिन्होंने फिल्म लिखी है। सो एक तरह से यहाँ भी एक फैमिली है और बहुत ही प्यारी फिल्म है और बहुत अच्छा लग रहा है। वेरी नाइस, वेरी एंटरटेनिंग। द म्यूज़िक इज़ वेरी गुड। क्लासिकल संगीत का जो इस्तेमाल किया है वो बहुत अच्छा है। सो आई विश अष्टपदी ऑल द बेस्ट। नाही, माझा एक्सपिरियन्स चांगला होता आजपर्यंत. लेखक म्हणून हा माझा 14वा चित्रपट आहे आणि सहनिर्माता म्हणून पहिलाच चित्रपट आहे. तर मागच्या वर्षी जूनच्या सुमारास आम्ही हा शूट केला आणि एक मराठी सिनेमाला एक स्वच्छ सुंदर सर्व कुटुंबाला एकत्र बसून सिनेमा करता येईल असा एक चित्रपट करायची इच्छा होती. तर तो आम्ही एक चांगला प्रयत्न केला आहे. आता लोकांना तो आवडावा हीच अपेक्षा. प्रत्येकाने अष्टपदी हा चित्रपट नक्की पहा. हां, थिएटरला जाऊन नक्की पहा. प्रेक्षकांना एक आवाहन करा फक्त. मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की 30 मे म्हणजे उद्यापासून हा चित्रपट सर्व महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. तुमच्या शहरात जवळच्या सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचा आनंद नक्की घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. थँक्यू.